वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार कुठेतरी लपून बसावं लागेल जिथे ते गुंड पोहोचू शकणार नाहीत। भाई भोसले के ऑफिस में पहुंच गया हूँ मैं। हाँ भाई, भोसले की कोई भी खबर मिलते ही मैं आपको तुरंत बताता हूँ। वहिनी कुठे गेली माहिती आहे तुम्हाला? हो, बाहेर गेल्यात, यायला उशीर होईल असं सांगून गेल्यात। आम्हाला कळलंय की शारदा राजेलवर प्राणघातक हल्ला कोणीतरी केलेला आहे आणि त्याची चौकशी करायला आम्ही आलोय। तुम्ही मला आत्ताच सगळं सांगायची गरज होती का असावरी? आधी शारदाला शुद्धीवर येऊ दे, मग ठरवूया आपण काय करायचं ते। वरुण शारदा, शारदा, वरुण हाँ शारदा, वरुण मी काही बोलू नको शारदा, सगळं व्यवस्थित होईल। वरुण डॉक्टर, डोंट वरी, काही चिंता करू नका। हो, त्यांना जबरदस्त मानसिक धक्का बसलाय म्हणून हे असं होतंय। काही चिंता करू नका, येतील त्या पूर्णपणे शुद्धीवर येतील। प्लीज तोपर्यंत तुम्ही जरा आता बरी आहे ना ती? बरी। डॉक्टर म्हणाले की काळजीचं काही कारण नाही। तुम्ही मगाशी पोलिसांना सगळं सांगून टाकायला हवं होतं। मी मुद्दामच सांगितलं नाही कारण तुम्ही तिथे होतात। पुढे जाऊन तुम्हाला या गोष्टीचा खूप त्रास होणार आहे। तुम्ही इथे थांबू नये असं मला वाटतं। आणि शारदा शुद्धीवर आल्याशिवाय मी इथून जाणं योग्य नाही असं मला वाटतं। सावरी, तुमची शारदाची ओळख कशी?
म्हणजे तिच्या आयुष्यात घडून गेलेल्या बऱ्याचशा गोष्टी मला माहिती आहेत. जवळजवळ सगळ्याच. तुमची तिची ओळख असेलही कदाचित, पण असं अचानक तिच्या घरी भेटायला येण्या इतपत तुमच्यात काही रिलेशन असेल असं मला खरंच माहिती नव्हतं. असं मला एक कळत नाही, तुम्ही आज अचानक तिच्या घरी येण्यामागचं कारण. आता काय सांगू मी यांना? माझ्या नवऱ्यावरती लक्ष ठेवायला आले होते म्हणून. बोला ना. नाही, खरंच मी अशीच चालले होते. पण तुम्ही तिथे. तुम्हाला कदाचित ठाऊक नसेलही, अर्थात ठाऊक असायचं काही कारणही नाही, कारण कित्येक दिवसात आपली भेटच झालेली नाहीये. तुम्ही आमची कंपनी सोडून गेलात त्यानंतर आपली भेटच झालेली नाहीये. डायरेक्ट आज भेटलो आपण. मी काम सोडलं त्याला बरीच कारणं होती. मी तुम्हाला सांगितलंही होतं. पण मुळात मुद्दा तो नाहीच आहे. असं अरे बऱ्याच दिवसापासून मी गोष्ट तुम्हाला सांगणार होतो, पण आपली भेट झाली नाही म्हणून मी सांगू शकलो नाही. मी आणि शारदा आम्ही लग्न करणार आहोत. काय? आमचं साखरपुडा झालं. काय सांगतेस तू? धनाजी भाऊजी खरंच यांच्या स्वप्नात आले होते? हो, बाबांनी त्याला स्वप्नात येऊन त्याच्या चुकांची जाणीव करून दिली. त्यांनी माफी मागितली आमची. चला, सकाळी वाट चुकलेला संध्याकाळी घरी परत आला, हेही नसे थोडके. त्यांना त्यांच्या चुकांची जाणीव होणं महत्वाचं होतं. ते झालं. पण आता फार उशीर झालाय काका. आता संपलंय सगळं. नाही बेटा, आयुष्य असं कधीच संपत नसतं. निदान आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तरी. अजूनही वेळ गेलेली नाहीये नेहा. तू आयुष्याला नव्याने सुरुवात करू शकतेस. मलाही असंच वाटतंय नेहा. आई, अगं हे माझ्या एकटीच्या हातात नाहीये. त्याची काय इच्छा आहे ते नाही ठाऊक मला. बाबांनी स्वप्नात त्याला समज दिली म्हणून माफी मागितली त्याने. माझ्याविषयी नेमकं त्याच्या मनात काय आहे ते माहिती नाही. आणि मलाही बाबांनी सांगितलंय म्हणून मी मदत करणार आहे त्याची. पुढे काय होईल ते आत्ता नाही सांगू शकत मी. बरोबर आहे तुझं. तू तुझं कर्तव्य करत राहा, कुठलीही अपेक्षा न ठेवता. देव सगळं काही ठीक करेल. पुढे काय होईल ते देवालाच ठाऊक. मला आसावरीची खूप काळजी वाटते. फोन कसा आला नाही तिचा? काका, मी करून बघू का फोन?
चालेल, लाव तिला फोन लाव जरा. देवाला दिवा लावायची वेळ झाली, मी लावते. हाँ भाई, उस्मान बात कर रहा हूँ. हाँ, तभी से बैठा हूँ इधर. हाँ, सब फोन चेक किया. साले का अभी तक एक भी फोन नहीं आया. नहीं, वो आता था तो इधर ही उसको ठोक देता था मैं. हाँ भाई, आप टेंशन मत लो. साले के दिन भर गए अभी. माँ कसम भाई, पैसा नहीं दिया ना तो उधर ही खोपड़ी खाली कर देगा उसकी. हाँ, रखता हूँ भाई. खुदा हाफिज. मला जाऊ दे ना, मला खरंच माहीत नाही साहेब कुठे आहेत ते. प्लीज मला मारू नका ना. इसमें 6 गोली रहती है. कितनी? 6. इसमें से एक तेरी है. हाँ, ये तेरी गोली. अभी से खा. अरे खाना. आजपर्यंत पेपर मिल्कच्या गोळ्या खूप खाल्या असतील. आज पहिल्यांदा बंदुकीची खरी गोळी खायला मिळते, ती पण इम्पोर्टेड. खा. अरे खाना. पण ही गोळी मी खाल्ली तर माझं काय होईल? कुछ नहीं होगा. ये गोली है ना, सीधा तेरे ये नगारे जैसे पेट में जाएगी और धम जैसे आवाज होगा और धड़ाम से फूट जाएगा तेरा ये नगारा जैसा पेट. अरे खाना. नाही, मला मरायचं नाहीये. प्लीज. अबे तू गोली खाता है क्या मैं खुद तेरे नगारे जैसे पेट में डाल दूं? हाँ, बोल. खा. अरे खाना. रुक. ये गोली तेरे जेब में रख. रख जेब में. पण ही गोळी. रख बोला ना. ही गोळी खिशात ठेवून मी काय करू? ये गोली तेरे जेब में रखकर तू सो जा और तेरे बॉस का जब फोन आएगा ना तब उसको बता कि भाई का पैसा वापस कर दे, नहीं तो वो नहीं बचेगा. अगर वो भाई के पास नहीं गया तो जेब में से ये गोली निकाल और खा. हाँ, तसं काय, गोळी लागून मरण्यापेक्षा ती खाऊन मेलेलं जास्त सोपं असतं, नाही? कळलं? हो हो हो. काय कळलं? साहेब आले नाहीत तर
गोळी खायची. पण साहेब आलेच नाही तर. चलो रे. कसं वाटतं त्या? बेटर. वरून तुम्ही मला इथे घेऊन आलात, माझा जीव वाचवला, त्याबद्दल थँक्स. शारदा असं का म्हणतेस? उलट हे सगळं घडणं आधीच मी यायला हवं होतं तिथं. मी त्यावेळेला का आलो नाही याचंच वाईट वाटतंय मला. खरं तर याबद्दल मी तुझी माफी मागायला हवी. हे सगळं झालं कसं? काल हर्ष घरी आले होते. त्यांच्या डोक्यात आधीच राग होता. त्यात मी त्यांना निघून जायला सांगितलं तर ते आणखी चिडले. मी त्याला सोडणार नाही. म्हणून प्लीज तुम्ही असं काही करू नका. शारदा राजे शुद्धीवर आल्यात का? हो, या ना, या. शारदा राजे, तुमचं स्टेटमेंट घ्यायला आलोय. मानसी, मानसी. हो, काय झालं? कशाला ओरडताय? अगं वहिनी अजून आलेली नाही. मग मी काय करू? जाताना त्या मला नव्हत्या सांगून गेल्या. अगं तिला मगाचपासून फोन ट्राय करतो पण फोनच लागत नाही आणि दादालाही फोन लागत नाही. तुमची वहिनी पण ना म्हणजे अगदी धन्य आहे. अशा अवस्थेत कोणालाही न सांगता घराबाहेर जाणं चांगलं आहे का? उद्या काही कमी जास्ती झालं तर लोक आपल्यालाच नावं ठेवणार आहेत ना की तुम्ही नाही लक्ष दिलं म्हणून. निदान देवयानीची चौकशी करायला तरी फोन करतील असं वाटलं होतं, पण तेही नाही. अगं नाही, तसंच काहीतरी कारण असेल, त्याशिवाय ती इतक्या वेळ थांबणार नाही बाहेर. काहीतरी अडचणी सापडली असेल. थांब, मी फोन ट्राय करून बघतो पुन्हा. अहो, तुम्ही जेवणार आहात का? मला खूप भूक लागली. अगं थांब ना, वहिनी आला की आपण एकत्रच बसू. वहिनी वहिनी वहिनी, त्या वहिनीशिवाय इतर लोक या घरात राहतात का नाही? मी नाही आहे थांबणार कोणासाठी. आणि तुम्हाला यायचं असेल तर चला, नाही तर थांबा इथेच. मला जाम भूक लागली आहे, मी जेवून घेते. शारदा राजे, तुमच्यावर जो जीवघेणा हल्ला झाला त्याबद्दल मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. तुमचं स्टेटमेंट हवं आहे मला. आणि हा हल्ला तुमच्यावर कोणी केला त्याबद्दलची माहिती हवी.
शारदा, जे काही खरं आहे ते सांगून टाक ना. कशाला स्वतःला त्रास करून देतेस? आणि कोणालाही घाबरायचं कारण नाही. मी आहे ना तुझ्याबरोबर. जे काय असेल ते सांगून टाक. कोणी केला हल्ला तुमच्यावर? हर्षवर्धन भोसले. हर्षवर्धन भोसले म्हणजे ते बिल्डर? हो. त्यांची तुमच्याशी काय दुश्मनी आणि तुमच्यावर त्यांनी हल्ला करण्याचं कारण काय? कारण शारदा बोल, सगळं सांग त्यांना. माझा नवरा असला म्हणून काय झालं? तुझ्याबरोबर जे जे घडलंय ते सांग त्यांना. तुम्ही? मी आसावरी हर्षवर्धन भोसले. हो, पण त्या तुमच्या नवऱ्याच्या विरुद्ध कंप्लेंट देत आहेत आणि तुम्ही. इन्स्पेक्टर शेवटी गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, मग तो कोणीही का असेना, त्याला शिक्षाही व्हायलाच हवी. सांग शारदा. शारदा शांत हो. प्लीज शारदा शांत हो. इन्स्पेक्टर हिचं स्टेटमेंट नंतर घेतलं तर नाही का चालणार? हो, तुझी अवस्था बघा ना. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, प्लीज. ओके, ठीक आहे. मी उद्या येतो. शारदा शांत. शारदा, सगळं व्यवस्थित हो. उगीच त्रास करून घेऊ नको. शारदा.